आरती काय येत नाही देवाची तुला? हा? नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, जेणेकरून चांगली माहिती आपले जे यूट्यूबची फॅमिली आहे त्यांच्यापर्यंत किंवा तुमचे नातेवाईक मित्रांपर्यंत पोहोचते. तर थंबनेलवरून तुमच्या आज विषय लक्षात आला असेलच किंवा जो आपण तुम्ही व्हिडिओ आत्ता पाहिला असेल की गावोगावी भोंदूबाबा दिसला की ठोकायला सुरुवात केलेली आहे लोकांनी. बाबा दिसला की ठोकतात. आता हे खेडेगावामध्ये काय प्रकार करतात मित्रांनो, मी ते तुम्हाला सांगतो. आता बघा, सगळे ज्याच्यामध्ये भिक्षुक सुद्धा आहेत. तर भोंदूबाबा कसं आहे की मठ करून बसलेले आहेत, पण हे जे छोटे मोठे भोंदू आहेत ते काय करतात गावाकडे की ज्या महिला आहेत त्यांना पिंड वगैरे देतात, हे किंवा काहीतरी तुमच्या घरात हे होईल ते होईल असं करून, म्हणजे घाबरून त्यांना 1000-2000 रुपयाला ती पिंड देतात, 5000 रुपयाला देतात, काहीतरी मंत्रतंत्र करून लुटालुटीचे प्रकार सुद्धा करतात. म्हणजे दागिने वगैरे सुद्धा लुटण्याचे प्रकार करतात, गुंगीचं औषध वगैरे टाकून. म्हणून आता काय झालेलं की सर्रास खेडेगावामध्ये सुद्धा हे दिसले ना भोंदू बाबा, बाबा दिसला की त्याला ठोकायला सुरुवात केलेली आहे. असे कित्येक व्हिडिओ तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळतील की जिथे बाबांना ठोकलेलं आहे, भरपूर ठोकाठोकी चालू केलेली आहे. आता हा जो मी तुम्हाला आणखी एक महाभाग सांगतो. आता याचं जे नाव आहे, हा आहे प्रसाद तामदार. आता याचं वय 29 वर्ष. हा काय करायचा माहितीये, हा पुण्यातला महाभाग आहे सूस या भागात त्याने मठ चालू केला होता आणि तिथे तो स्त्री आणि पुरुषांना स्वतः आंघोळ घालायचा आणि काहीतरी गोळ्या म्हणा किंवा काय म्हणून म्हणा, सुंदर स्त्रियांना तो गुंगीचं औषध द्यायचा आणि त्यांच्याशी लैंगिक चाळे करायचा किंवा लैंगिक अत्याचार करायचा. आता तो अशा पद्धतीचा इसम होता की इतका विचित्र होता, तो पुरुषांना सुद्धा त्याच प्रकारे लैंगिक चाळे करत होता. आता ही गोष्ट ज्यावेळी याची म्हणजे लोकप्रियता वाढली, याच्या इन्स्टाला सुद्धा 1-2 लाख फॉलोअर असतील, याची लोकप्रियता वाढली, त्यावेळेस हा काय करू लागला की एक ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये तो डाउनलोड करायचा आणि त्याच्यातून त्यांना अश्लील चाळे करायला लावायचा. तर हे एकाच्या कसं लक्षात आलं की त्याचा मोबाईल गरम झाला त्याच्या एका भक्ताच्या. आता तो भक्तही वय वर्ष होतं 39 त्याचं. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब ज्यावेळी तिथे गेले त्यावेळेस ते एक ॲप डाउनलोड झालेलं, त्यावेळेस त्यांनी तक्रार केली की अशी अशी भानगड आहे. तेव्हा कुठं हा प्रसाद टोमदार जो भोंदू बाबाचं नाटक करत होता, बायांबरोबर नाचायचा, त्यांच्याबरोबर फुगडे खेळायचा, म्हणजे दिवसभर याचा हाच रंगीला काम चालू होतं. याने शिक्षण CA केलं होतं. फक्त वय वर्ष 29. याला गजाआड केलं. म्हणजे हा अजून पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन पासून डायरेक्ट येरवडा जेलमध्ये आहे हा. तर असे पुण्यामध्ये कित्येक महाभाग लपलेले आहेत. आता त्यांच्या हळूहळू 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 पडदे पुढे यायला लागलेत. आता त्याचबरोबर एक पम्मी पण आलेली आहे. खरात बाबा बरोबर एक पम्मी पण आलेली आहे, पम्मीबाई म्हणून. म्हणजे इतके विचित्र प्रकार या भारतामध्ये घडतात, त्याच्यातल्या त्याच्यात आपल्या महाराष्ट्रामध्येही घडतात. म्हणजे कितीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जरी काम केलं तरी याला मात्र शैक्षणिक पात्र असलेली लोक, शैक्षणिक पात्रता असलेली लोक, म्हणजे शिकलेली लोक सुद्धा याला बळी पडतात. बरीच लोक कशाच्या नावाखाली, जागर नावाखाली, देवीच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली किंवा कुठल्या आपल्या शरीरात देव संचारला याच्या नावाखाली हे करून ह्या सगळ्या गोष्टी करतात. म्हणून आता काय केलंय की लोकांनी दिसला बाबा ठोकून काढा, दिसला. मग आता त्याच्याबरोबर कसं आहे की गावाबरोबर किडे पण रगडले जातात बऱ्याच वेळा. त्याच्यामुळं भोंदू बाबांनी आता हा समज घ्यायचा आहे, हा इशाराच घ्यायचा आहे की गावोगावी फिरू नका, आता 2 हातांनी काम करा, मंत्रतंत्र बंद करा. आता जो व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये बघा, ते लोक काय विचारतायत की आरती म्हण.
किंवा हनुमान चालिसा म्हण. मग हा बाबा आहे तर भगवद्गीतेतले वेद सांग, ते काय आहे हे सांग. तर हे काही कुणालाही सांगता येत नाहीये. त्याच्यामुळं सर्रास शेतकरी तर धोपटून काढत आहेत काट्याने यांना. त्याच्यामुळं यांचा गावात शिरकाव होऊ देऊ नका. भोंदू बाबा दिसला, पहिले कसं होतं, इता साधू संत इतादारी तोची दिवाळी दसरा असं काहीतरी म्हटलं जायचं, तर मला लक्षात येत नाही ते. पण आता कसं आहे, भोंदू बाबा येतादारी तोची दारे बंद करा. भोंदू बाबा दारामध्ये दिसला की लगेच आपलं दार बंद करा आणि आपल्या गृहिणींना, माता भगिनींना सांगून ठेवा की घरात पुरुष मंडळी नसताना ह्या लोकांना घरातून तुम्ही काहीही देण्याचा प्रयत्न करू नका. इव्हन तुम्ही पीठ देत असाल, गहू देत असताल, भिक्षा देत असताल, पैसे देत असताल, काही खायला देत असताल किंवा पाणी देत असताल, आता पाण्यासारखं पुण्य नाही, परंतु ही लोक ह्याचा फायदा घेऊन बऱ्याच गोष्टी करू शकतात. त्याच्यामुळं एक वेळेस ते पुण्य बाजूला ठेवा. ते तुमच्या जीवावर बेतील किंवा तुम्हाला ते काहीतरी लुटून जातील. त्याच्यामुळे असल्या भोंदू साधूंवरती अजिबात भरोसा ठेवू नका. कारण याच्यातून खूप 300, 200, 354 बरेचसे प्रकार घडलेले आहेत. त्याच्यामुळं हे भोंदू बाबा ही जी कीड समाजाला लागलेली आहे, ही जी या देशाला लागलेली कीड आहे, ही जी धर्माला लागलेली कीड आहे, ही कीड जर समूळ तिचा नाश करायचा असेल तर ही कीड उपटणं गरजेचं आहे. आता सगळेच तसे नसतात, काही भिक्षुकही असतात, ते मागत फिरतात, त्यांच्या पद्धतीने जीवनशैली जगत असतात. परंतु आता काही त्याला पर्याय नाही, कारण आता सगळीकडेच हे ओपन होत चाललेलं आहे की या बाबामुळं असं झालं, त्या बाबामुळं तसं झालं. त्याच्यामुळे ह्या बाबा लोकांना आता सुट्टी नाही. आणि भोंदू बाबा दिसल्यानंतर त्याला विचारा, सगळे वेद आहेत का त्याचे पाठ, हनुमान चालीसा आहे का, किंवा त्याला काय भगवद्गीतेतलं काय येतंय का, किंवा कुठली आरती येते का त्याला एखादी पूर्ण, देवीची म्हणा, तुकाराम महाराजांची म्हणा, गणपतीची म्हणा. हे साले काय करतात, दिवसभर पैसे गोळा करतात, संध्याकाळी गुत्त्यावर दारू पितात, मटण माशी किंवा चिकन घेऊन जाऊन खाऊन निवांत झोपतात आणि सकाळी परत त्या रुद्राक्षाच्या माळा, ते डोक्याला पांढरं पिवळं भगवा पोशाख लावून सुरू झाले हे बिझनेस करायला. हा आजकाल चालू झालेला एक धंदा आहे. फक्त भगवा घालायचा आणि त्याच्या नावाखाली धंदा करायचा. हे काही साधू नाही, संत नाही कुठले. साधू संत जे महात्मा आहेत, जे वृंदावनला आहेत, समजा चित्रकूटला आहेत किंवा काही हिमालयात आहेत, तर हे लोक खरे साधू लोक आहेत. हे कधीही अशी दारोदार भिक्षा मागायला जात नाही. आणि यांचे 4ही वेद पाठ आहेत, भगवद्गीता पाठ आहे, सगळं रामायण तोंड पाठ आहे. हे साधू संत म्हणायचे. पण हे जे साले गावोगाव घरोघरी येतात ना, ह्यांना मात्र ठोकून काढा. चला मित्रांनो, आजचा विषय कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.